जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मन हेची राम जनी मेघ श्याम, देही आत्मा राम पाहे डोळा। पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांपुढे नतमस्तक होऊन त्यांना वंदन करते, तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाला प्रारंभ करते। आज आपण आत्मारामातली 33वी ओवी बघणार आहोत। समर्थांनी आपल्या शिष्याला असं सांगितलं होतं की जे काही तुझ्याबरोबर येणार नाही ना, ते तू मला देऊन टाक, कारण जे काही तुझ्याबरोबर येणार आहे ते मला अजिबात नको आहे। म्हणजे जे तुझ्याबरोबर येणार नाही, नश्वर आहे, ते मला दे। आता माया आणि ब्रह्म यातील मायेच्या कक्षेत येणारी प्रत्येक गोष्ट नश्वरच आहे। पण हेही तितकंच खरं आहे की मायेचा त्याग करायला, माया म्हणजे एखादी लौकिक गोष्ट नाही आहे की आणली, उचलली, घेतली आणि टाकून दिली, असं तिथे नाही आहे। त्यामुळे माया म्हणजे लौकिक वस्तू नाही। सद्गुरू माईक गोष्टी द्यायला सांगतायत। आता शिष्यसुद्धा हुशार आहे, तो माईक गोष्टी म्हणजे काय वगैरे असं काही विचारत नाही। सद्गुरूंनी काय सांगितलं आहे, जे तुला उपयोगाचं नाही ते तू मला देऊन टाक, जे नश्वर आहे ते तू मला देऊन टाक। तो विचारतो, जे मला उपयोगाचं नाही ते घेऊन तुम्ही तरी काय करणार, हा त्याचा प्रश्न आहे। माईक गोष्टी कोणत्या, नश्वर म्हणजे काय, काही म्हटलेलं नाही आहे। आमच्यासारखा तो शिष्य त्यावेळेला असावा कदाचित। त्यामुळे जे मला उपयोगाचं नाही ते तुम्ही तरी घेऊन काय करणार, हा प्रश्न त्याचा आहे। त्याच्यावर 33व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, मजही ते काय करावे, परी तुझ पासून टाकवावे। तुआ टाकिले तरी न्यावे, तुझ समागमे श्रीराम। अरे नाशिवंत घेऊन मला तरी काय करायचं आहे, पण तुला टाकून द्यायचं आहे म्हटल्यानंतर आता मी ते कुठे टाकू, कुणाला देऊ, असं आपल्याला प्रापंचिक माणसाला नेहमी वाटत असतं। हे अजून चांगलं आहे खरं म्हणजे, टाकून कशाला द्यायचं हे तर वाटतंच, पण आता सद्गुरूंनी सांगितलं आहे देऊन टाक म्हणून, तर मग कुणाला तरी देऊया ना। म्हणजे कुणाला देऊ, कुठे देऊ, काय करू, असे जर काही तुला प्रश्न पडत असतील म्हणून मी म्हटलं मला देऊन टाक, म्हणजे तुला काही प्रश्न येणार नाही। आता हे नाशिवंत घेऊन सद्गुरूंना तरी काय करायचं आहे खरं म्हणजे, पण अशाश्वत गोष्टी टाकल्यास की आपोआप तू त्या मी तूपणापासून मुक्त होशील। देह उपाधीमुळे तुला जे माझं तुझं करण्याची जी सवय लागली ना, ती आधी मुळामध्ये दूर होईल। मी त्यांना दिलं, मी दिलेलं त्यांना आवडलं, त्यांना ते हवंच होतं, हा सगळा अहंकार निघून जाईल आणि या द्वैतापासनं तू मोकळा होशील। शिवाय वस्तू टाकण्याची म्हणजे त्याग करण्याची सवय लागावी लागते, म्हणून मी सांगतोय। आम्ही एवढी साड्यांची कपाटच्या कपाटं भरलेली असतात, पण टाकायची म्हटली की तीच साडी आम्हाला असं वाटतं नाही ही खूप छान आहे, अजून नको टाकायला, अजून नको टाकायला।
असं आमचीसुद्धा साधी सवय आहे. म्हणजे वस्तू टाकण्याची सवयसुद्धा असावी लागते. देऊन टाकण्याची सुद्धा सवय असावी लागते. वस्तू देणं वेगळं आणि देऊन टाकणं वेगळं. कारण देणं म्हणजे फक्त आपण देतो, पण कुठेतरी ते ममत्व आपल्यामध्ये असतं त्या साडीबद्दल म्हणा, नेसायला म्हणून तुला देते, पण आणखीन कोणाला देऊ नकोस हं घरातल्या नेसायला, असं मुलीला जोरात आम्ही सांगतो. तुला म्हणून तुला आवडली तुला नेसायला म्हणून देते, पण उगीच जावेला वगैरे देऊ नको, कुठे डागबीग पाडेल. आता दिली आहे ना एकदा, मग सोडून दे ना. ते आम्हाला जमत नाही. तुला वस्तू टाकण्याची सवय व्हावी, त्याग करण्याची सवय व्हावी, म्हणून समर्थ शिष्याला हे सांगतायत. आता आम्ही नेहमी आरती म्हणतो आहोत दत्ताची. दत्ताची आरती म्हणताना सहजपणे म्हणतो, मी तूपणाची केली बोळवणं. किती सोपं आहे म्हणायला हे. पण मी तूपणाची केली बोळवणं ह्याच्यानंतर आता दत्ताची आरती झाली, 5 आरत्या झाल्या, आता प्रसाद वाढायला घ्या, इकडंच आमचं लक्ष जास्त असतं. पण मी तू पणाची केली बोळवणं इतके वेळेला म्हणून सुद्धा आम्ही तिथे अद्वैताची प्रतिष्ठापना करूच शकत नाही. हे म्हणणं सोपं आहे, पण अद्वैताची प्रतिष्ठापना करणं आपल्या हृदयामध्ये अत्यंत अवघड आहे. नाशिवंत सद्गुरूंना द्यायचं म्हणजे खरोखरीच वस्तू उचलून द्यायची आहेत का? तर तसंही मुळीच नाही. समर्थ त्याच्यापुढे सांगतात, ते तुझ्या घरातलं सगळं उचलून माझ्या मठात कुठे ठेवायचं? मठातही तेवढी जागा नाही आहे. मग त्याची आवश्यकता नाही आहे. ते उचलून द्यायचं नाही आहे. त्या वस्तूवरचं स्वामित्व, ममत्व ते बदलायचं आहे. आणि फक्त स्वामित्व आणि ममत्व बदलायचं आहे आणि तो सद्गुरूंचाच कृपाप्रसाद आहे, भगवंताचंच आहे असं समजून त्याचा ट्रस्टी म्हणून सांभाळ करायचा आहे. म्हणजे फक्त मालकी हक्क बदलायचा आहे. एखादी गोष्ट आपण दुसऱ्याच्या नावावर करून देतो तेव्हा मालकी हक्क त्याचा होतो. अहो, मध्ये खूप मोठं घर घेतलं आणि नंतर ते दुसऱ्याच्या नावावर ट्रान्स्फर केलं. काही देण्या घेण्याचा व्यवहार नाही, समजा आपण असं म्हणूया मुलाच्या नावावर ट्रान्स्फर केलं. आता आपला त्या घरावरचा हक्क नाहीसा होतो, म्हणजे त्यावरचं ममत्व नाहीसं होणं महत्त्वाचं आहे. पण तरी पण आमच्या डोक्यात ते ट्रान्स्फर केल्यावर पण काही वेळेला असं असतं की ते खरं म्हणजे माझं घर होतं, इतके दिवस मी राहत होते, मी कमावलेल्या पैशातनं घेतलेलं आहे, असं घर कोणाला बांधता येणार नाही. काय अहंकार असतात एक एक, काही विचारू नका. पण तसे अहंकार असतात, ते कमी व्हावं म्हणून स्वामित्व किंवा मालकी हक्क दुसऱ्याला देण्यामध्ये काही नुकसान नाही आहे. पण तो मालकी हक्क आम्हाला सोडवत नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि म्हणून नेहमी सांगितलं जातं की प्रपंच दाईसारखा करावा, परमार्थ आईसारखा करावा. कारण दाई जी आहे ती प्रपंचामध्ये मुलाला सांभाळायला येते, 10 ते 5 तिची ड्युटी करते आणि ती जाते. मुलाला बरं आहे का नाही आहे वगैरे ती बघत नाही. आई आली की ती त्यातनं बाहेर पडते. पण आईसारखं ती गुंतून पडत नाही. आणि आई मात्र जर मुलाला बरं नसेल तर रात्रभर जागते, रजा घेते, दुसऱ्या दिवशी परत नोकरीला जायचं असतं. असं सगळ्या गोष्टींमध्ये ती बाळामध्ये गुंतून गेलेली असते. आणि म्हणून परमार्थ आईसारखा करावा असं समर्थ आपल्याला सांगतात की या परमार्थात पूर्णपणे गुंतून जा, काही हरकत नाही. पण प्रपंच दाईसारखा करा सांगतात. आम्ही नेमकंच उलटं करतो. आम्ही परमार्थ जो आहे तो दाईसारखा करतो. वेळ असेल तर, प्रपंचामध्ये वेळ मिळाला तर कशीबशी सवड काढायची का नाही, मग आज जमत नाही, उद्या जमत नाही, अशा पद्धतीने आम्ही करतो. पण आम्ही परमार्थ मात्र दाईसारखा करतो आणि प्रपंच आईसारखा करतो. हे उलटं व्हायला पाहिजे, म्हणजे आपोआपच त्यातलं ममत्व कमी होतं. आपला अहंकार हळूहळू कमी व्हायला लागतो. समर्थ पुढे शिष्याला म्हणतात, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? माझ्यावर तुझा विश्वास आहे असं मी समजतोय. एकदा तू मूळ स्वरूपाला गेलास ना की तुझ्या लक्षात येईल अरे की यात तुझं काही नुकसान झालेलं नाही, उलटा तुझा फायदाच फायदा आहे. मनुष्य प्रत्येक गोष्टीमध्ये आपला फायदा पाहत असतो की नाही? मग इथे तर तुझा तोटा 100% नाही आहे. प्रत्यक्षात फायदा आणि तोटा असा विचार केला तर ते द्वैतातच येतं. पण त्यातूनही तू पूर्णपणे मोकळा होऊन जाशील अशी मी तुला खात्री देतो, असं ते म्हणतात. आणि म्हणून जसं निस्पृहता
हा खरं म्हणजे सद्गुरूंचा चांगला गुण आहे, विशेष गुण आहे. खरं तर सद्गुरूंना त्यांनी देण्याची किंवा घेण्याची काही आवश्यकताही नाही आहे शिष्यानी, पण शिष्याचा मोह सुटावा, त्याचा त्याग व्हावा, हा उद्देश त्याचा आहे. गोंदवलेकर महाराज ज्या वेळेला काशी यात्रेला निघाले होते तेव्हा त्यांच्या आईचा कुठेतरी थोडासा जीव घरामध्ये गुंतलेला होता. मी काशीला गेल्यावर या घराचं काय होईल रे बाबा, त्या घराची थोडी काळजी घ्यायला पाहिजे ना जाण्यापूर्वी. महाराजांनी सांगितलं, तुझी एकदा तयारी झाली की मला सांग, मग मी पुढची व्यवस्था मी करतो. एकदा तिने सांगितलं, हो बाबा मी यायला तयार आहे, एकदा ही घराची फक्त काय व्यवस्था करायची तू बघ आणि आपण निघू. ठरलं ना, उद्या सकाळी आपण निघायचं आहे. ती म्हणली हो चालेल. तिने तयारी केली आणि नंतर महाराजांनी घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि सगळ्या गावामध्ये सांगून आले, ज्याला जे हवं आहे ते घेऊन जा. अहो अर्ध्या तासामध्ये सगळं घर मोकळं झालं. आणि मग ते आईला विचारतात, आता काशीला जायला काही हरकत नाही ना. आता आई तरी काय सांगणार, मोह करायला तिथं काही उरलेलंच नव्हतं. तसं मालकी हक्क दुसऱ्याला दिला की आपोआपच आपलं त्याच्यावरचं स्वामित्व कमी होतं आणि स्वामित्व कमी झालं की ममत्व दूर जातं. म्हणून साधकाने आपल्यातलं स्वामित्व सोडण्याच्या दृष्टिकोनातनं समर्थांनी हे सगळं सांगितलेलं आहे. पंचभूतांपासून निर्माण झालेला आपला देह, एकूणच निर्माण झालेली कोणतीही गोष्ट म्हणूया, नश्वरच असते, नष्ट होणारी असते. हे सगळं दृश्य जगत माझं, मी याच्यात आम्ही गुंतवून ठेवलेलं आहे. पण ते तसं नसतं. हे अविनाशी जे आत्मरूप आहे, आत्मस्वरूप आहे, ते मात्र शाश्वत आहे. ते समजून घेण्यासाठी नाशिवंत गोष्टींचा मनाने त्याग करणं आवश्यक आहे. शिष्यानी शाश्वताचा ध्यास घ्यावा म्हणून समर्थांची ही सगळी खटपट चालू आहे. अहो शिष्यानी कशाला, आमच्यासारख्या साधकांनी सुद्धा, आम्ही साधक तर नाही अजून बद्धच आहोत, पण तरीसुद्धा मी जनरल स्टेटमेंट करते की साधकांनी सुद्धा प्रामाणिकपणे सातत्याने आत्मपरीक्षण केलं पाहिजे, स्वतःवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपली कुठे कुठे घसरण होते आहे हे आपल्या लक्षात तेव्हाच येतं जर आपण व्यवस्थित विचार केला तर. आपण कशा कशात अडकून पडलो आहे याचा आपण आपल्याच मनाशी विचार करायचा आहे आणि हळूहळू आपणच आपला त्याग करायचा आहे. त्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज नाही, दुसऱ्या कोणाला सांगायची गरज नाही. त्यातून सावरण्यासाठी सद्गुरू काय सांगतात इकडे मात्र लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे आपला अहंकार, आपलं ममत्व, आपलं स्वामित्व कसं कमी करता येईल हे आपल्याला लक्षात येतं. समर्थ 34व्या ओवीमध्ये असं म्हणतात, अरे भूषण भिक्षेचे सांडिले आणि राजपद प्राप्त झाले, तरी तुझे काय गेले सांग बापा श्रीराम. नाशिवंत तितुके देशी, तरी पद प्राप्त निश्चयेशी, त्यामध्ये लालूच करीशी, तरी स्वहित न घडे श्रीराम. काय आहे, एखाद्या कुंभाराला राजा केला. पूर्वी कुंभार होता तेव्हा तो कसं असतं, राजाला घाबरायचा. हो काय म्हणतोय काय नाही, काय शिक्षा देतो, त्यांनी सांगितलेलं काम नीट करावं म्हणून. आता त्यालाच राजा केला आहे तर त्याला मडकी बनवणं, गाढवं राखणं हे काही करण्याची गरज आहे का? म्हणजे थोडक्यामध्ये कुंभारकी करण्याची काही गरज आहे का? बिलकुल नाही. आणि त्याला कोणाला घाबरण्याची पण गरज नाही. त्याचा दृष्टांत जर आपण विचारात घेतला तर थोडासा याच्याशी संदर्भ लावता येईल. अरे भूषण भिक्षेचे सांडिले, तर भिक्षा मागणं हे साधूचं भूषण आहे. समर्थ म्हणतात भिक्षा म्हणजे अमरवल्ली. त्या बाबतीत भिक्षा म्हणजे भीक मागणं नव्हे, पण उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागणारा दरिद्री असतो. त्याला राजपद दिलं तर त्याला भिक्षा मागण्याची गरज नाही हे मला माहिती आहे. भिक्षेचं सुद्धा काय आहे, भिक्षा, दारिद्र्य आणि श्रीमंती हे वेगवेगळे विषय आहेत.
भिक्षा मागणारा साधू जेव्हा असतो, म्हणजे मी मगाशी म्हटलं उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागणारा म्हणजे भीक मागणारा दरिद्री असतो. पण भिक्षा मागणारा साधू निर्भयपणे भिक्षा मागतो. कारण तो उदरनिर्वाहासाठी मागत नाही, केवळ शरीर धारणेपुरतं मागतो. काय हवं काय नको याचा काही संबंधच नसतो. उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागणं हे संकुचितपणाचं आहे, भित्रेपणाचं आहे. आणि श्रीमंतीमध्ये ताठा अभिमान जो असतो तो मायेच्या प्रपंचात आम्ही जे सतत सगळं मागण्याचा, मिळवण्याचा, साठवण्याचा हा सुद्धा आमचा भिकारपणाच असतो. श्रीमंतीचा ताठा अभिमान असतो हेही चुकीचं आहे. म्हणजे भिक्षा मागताना भिक्षा साधू मागतोय का कोणीतरी संकुचित वृत्तीने भीक म्हणून मागतोय हा फरक जसा आहे ते दारिद्र्य वेगळं आहे. आणि साधूचं भिक्षा मागणं ही अमरवल्ली असं समर्थांनी म्हटलं आहे, ती मात्र पूर्णपणे ताकदीचं काम आहे. साधूची भिक्षा आणि दरिद्री माणसाची भिक्षा यात फरक आहे. आणि श्रीमंतीचा तर नेहमी अभिमान असतो की मी भिक्षा देतोय, मी सगळ्यांना सगळ्यांचं पालनपोषण करतोय, असं ज्याला त्याला वाटत असतं. मी एवढी देणगी दिली, मी तेवढी देणगी दिली, हेही चुकीचं आहे. हे अहंकाराचं आहे. हे श्रीमंतीचं लक्षण आहे. श्रीमंत जो असतो तो भिक्षा देणारा असतो. हा फरक आहे पुन्हा. म्हणजे इथे आपण जर विचार केला तर आम्ही प्रपंचातली माणसं जी आहेत ती सतत काहीतरी मागतच असतो आणि मागण्या मागत असतो, मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि साठवण्याचा भिकारपणाही करतो. तिन्ही गोष्टी आमच्यामध्ये आहेत. अन्नाचं दारिद्र्य, संपत्तीचं दारिद्र्य, अज्ञानाचं दारिद्र्य, जन्ममरणरूपी दारिद्र्य हे सगळं आमच्याकडे आहे. म्हणजे भिक्षेच्या बाबतीतलं जसं मी म्हटलं की भिकारपणा आम्ही करतो तसं ही सर्व दारिद्र्यही आमच्यामध्ये आहेत. ह्या दोन गोष्टी आमच्यामध्ये निश्चित आहेत आणि अहंकाराची श्रीमंती आमच्याकडे आहे. हे सगळं सुद्धा सोडून द्यायला पाहिजे. माया ओलांडून पुढे गेल्यावर ब्रह्मज्ञान किंवा स्वरूपाचा बोध ज्या वेळेला होतो त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टी त्याच्यापुढे तुच्छ वाटायला लागतात. संसारामुळे आपल्याला या मायेचं भूषण वाटतं, ते भूषण भ्रमात्मक आहे, त्याचा त्याग करायचा आहे आणि राजपद उपभोगायचं आहे. एकदा का हे राजपद, कैवल्यपद आपल्या हातात आलं की आपल्याला या सगळ्या गोष्टींचं काही महत्त्वच वाटत नाही. जेवढं नाशिवंत आहे त्यावरचं स्वामित्व, ममत्व काढून टाकायचं आहे. हे जे म्हटलं त्याच्यामध्ये शरीर हे आपलं पहिलं नाशिवंत आहे. आपल्यापासून खरं म्हणजे सोपी व्याख्या म्हणजे काय, जे जे आपल्यापासून दूर जातं ते सर्व नाशिवंत आहे, ही सोपी व्याख्या म्हणायला हरकत नाही. जे जे आपल्यापासून दूर आहे, माझे हात, माझे पाय वगैरे आपण म्हणतो, पण त्या संघाताचं शरीर होतं ते शरीर तरी आपलं कुठे आहे, तेही केव्हा ना केव्हा तरी जाणारच आहे आपल्यापासून दूर. त्यामुळे आपण म्हणतो मुलगा माझा आहे, मुलगी माझी आहे, कितीही प्रेमाची असतील, कितीही आपल्याबरोबर त्यांचं छान चाललेलं असेल, सूर जुळत असतील, पण कधी ना कधीतरी ती शरीराने आणि मनाने दूर जाणारच ना. कधी कधी ती शरीराने परदेशात वगैरे जातात, कधी कधी आम्ही आमच्या मायेने त्यांना इथंच राहा म्हणतो, हेही चुकीचं आहे. त्यांचं जे काही भवितव्य आहे ते त्यांना घडवण्यासाठी आपण मध्ये पडू नये, हा एक भाग झाला. पण कधी कधी ते त्यांच्याच संसारात इतके रममाण होतात की ते मनानेही आपल्यापासून दूर जातात. याचा अर्थ त्यांचं आमच्यावर प्रेम नाही असं नाही. ते आपल्यावर भरपूर प्रेम करतात, आपणही त्यांच्यावर भरपूर प्रेम करायचं आहे, पण गुंतून पडायचं नाही आहे, ममत्व ठेवायचं नाही आहे. लव विथ डिटॅचमेंट असं जे म्हटलं जातं त्याप्रमाणे आम्हाला असं वाटतं की त्याचं भवितव्य मी घडवणार आहे, पण असं मुळीच नसतं. जो तो आपलं प्रारब्ध घेऊन आलेला असतो, आपण त्याचं प्रारब्ध घडवण्याच्या बाबतीत जी मदत करतो ते फक्त निमित्त मात्र असतं. जे घडणार असतं त्यातला एक दुवा आपण असतो. ते प्रारब्ध तो घेऊनच आलेला असतो, आपण फक्त निमित्त मात्र असतो. भगवंतानी अर्जुनालाही सांगितलं, हे सगळेजण खरं म्हणजे मेलेलेच आहेत, निमित्त मात्र भवसव्यसाची असं त्यांनी म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने ज्या वेळेला आपल्याला कळतं की आपण फक्त निमित्त मात्र आहोत, त्यावेळेला हळूहळू आपलं ममत्व त्यांच्यावर प्रेम करता करता सुद्धा हळूहळू ते कमी करता येतं.
ममत्व कमी करायचं आहे, हे इथे सांगितलेलं आहे. त्यांच्यावरती जो आपण मालकी हक्क प्रत्येक वेळी दाखवत असतो की हा माझा आहे, हे माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, ते स्वामित्व कमी करायचं आहे. हळूहळू ते त्याच्या बायकोकडे द्यावं ना स्वामित्व, हळूहळू तिच्या नवऱ्याकडे द्यावं ना. काय बिघडलं? आपण त्यातनं दूर व्हायला पाहिजे. हा जो सर्व भाग आहे, हा सुद्धा एक प्रकारचा त्यागाचाच भाग आहे, प्रापंचिक त्यागाचा. आता हे सगळं झाल्यानंतर तुला राजपद उपभोगायचं आहे असं जेव्हा शिष्याला म्हटलं जातं, त्यावेळेला शिष्याला असं वाटतं, वा मग काय, मला आता सगळंच मिळालं. तो शिष्य म्हणे जी दिधले, स्वामी म्हणती पद लाधले. आता तू आपुले, काही मानू नको श्रीराम. इतके स्वामी बोलिले, आज्ञान घेऊन निघाले. तव शिष्ये आक्षेपिले, विनीत होऊनी श्रीराम. इतके स्वामी बोलिले, आज्ञा घेऊन निघाले, असाही एक पाठ आहे, आणि आज्ञा न घेऊन निघाले असाही पाठ आहे. त्याचा आपण विचार करूया. मुळात अर्थाकडे आधी जाऊया. शिष्य मोठ्या अभिमानाने म्हणतो, तुम्ही म्हणाला होतात ना नाशिवंत ते मला दे, प्रत्यक्ष द्यायला नको, ममत्व सोडलं की नाशिवंत आहे ते सगळं तुम्हाला दिलं. अहो, आता ही गोष्ट इतकी सोपी आहे का? बोलाचीचं कढी बोलाचाचं भात, जेवून या तृप्त कोण झाला. ही गोष्ट इतकी सोपी नाही. घर दार पैसा अडका मान मरातब ह्या गोष्टी सोडून द्या. ते कदाचित आपण सहजी देऊ शकू असं म्हणू, तेही सोडता येत नाही. पण तेही इतक्या सहजी देणं शक्य आहे का याचाही विचार करावा लागतो. पण इथे शिष्य म्हणतो, तुम्ही मागितलं मी दिलं, इतक्या सहजपणे सांगतो. मग सद्गुरूही त्याला सहजपणे म्हणतात, हो ना, मग तुला आढळपदसुद्धा मी दिलं. तुला जे शाश्वत ब्रह्म म्हणायचं होतं ना, ते मी तुला दिलं. आता मी निघतो. सद्गुरू निघतात, पण कोणी कोणाला काय दिलं? म्हणून मी मगाशी म्हटलं, बोलाचीचं कढी बोलाचाचं भात, जेवून या तृप्त कोण झाला. ह्यांनी म्हटलं मी दिलं, त्यांनी म्हटलं मी घेतलं, सगळं संपलं. आता वास्तविक शिष्याला काही मिळालेलं नाही. एखादा शिष्य असता जरा अज्ञानाने वेढलेला, तर तो म्हणाला असता, वा माझं काम झालं ना. सद्गुरू म्हणाले मी तुला सगळं दिलं, तुला ब्रह्मपद दिलेलं आहे, सद्गुरूंनीच मला आशीर्वाद दिलेला आहे, आता श्रीगुरूंनंतर मीच. ही सुद्धा भावना तो 10 लोकांना बोलवून टाकतो. त्यांनी मला सगळं दिलं आहे ना त्यांचं, त्यामुळे वारसा हक्काने त्यांचं पदसुद्धा नंतर मीच त्यांच्या गादीवर बसणार, इथपर्यंतसुद्धा त्याची मजल जाऊ शकते. हाही अहंकारच आहे. पण इथे गुरु शिष्यांची परीक्षा पाहत आहेत. शिष्य जर खरंच साधक, नम्र, श्रद्धावान असेल तर त्याच्या लक्षात येतं की नक्की गुरूंना काय म्हणायचं आहे. गुरु म्हणतात मी पुढच्या प्रवासाला निघालो असं म्हटल्याबरोबर शिष्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. अरे, हे निघालो म्हणत आहेत, यांनी मला खरं तर काहीच दिलं नाही, मला काही समजलंही नाही. आणि श्रीगुरू तर हातामध्ये कुबडी कमंडलू घेऊन पायात खडावा घालून निघाले की. म्हणजे जोपर्यंत मी तूचा भेद आहे तोपर्यंत ब्रह्मज्ञान नाही, ही गोष्ट त्याच्या लक्षातच आली नाही. या मगाशी मी म्हटलं की या ओवीबद्दल थोडासा पाठभेद आहे. इतके स्वामी बोलिले, आज्ञा घेऊन निघाले, असं बऱ्याच ग्रंथातनं लिहिलेलं आहे. पण आज्ञान घेऊन निघाले असंही एखाद्या बाडामध्ये म्हटलेलं आहे. पण हे तितकंसं योग्य वाटत नाही, आज्ञा घेऊन निघाले. कारण आपण जर वरिष्ठांकडे गेलो तर त्यांची आज्ञा किंवा अनुमती घेऊन बाहेर पडतो. बरं मी निघू का, असं आपण त्यांना अगदी प्रेमाने अदबीने विचारतो आणि मग बाहेर पडतो. पण इथे सद्गुरू शिष्यांची आज्ञा घेऊन बाहेर पडतील, हे चुकीचं आहे. सद्गुरू हा श्रेष्ठ आहे शिष्यापेक्षा. तर समर्थ शिष्याची आज्ञा घेऊन निघाले असं म्हणणं तितकंसं मनाला पटत नाही. म्हणून आज्ञा घेऊन निघाले हे थोडंसं म्हणताना बरं वाटत नाही. पण शिष्याने नाशिवंत दे म्हटल्यानंतर मी दिलं असं सांगितलं
आणि त्यांच्या लक्षात आलं की शिष्याला यथार्थ ज्ञान नाही, तो अजूनही अज्ञानाच्या बद्ध पातळीवरतीच आहे, तेव्हा कदाचित आता अज्ञान घेऊन निघाले असंही होऊ शकतं, की त्याचं सगळं अज्ञान आहे हे डोक्यामध्ये ठेवलं, याला तर काही ज्ञान देण्यात अर्थ नाही, हे मनामध्ये ठेवून ते बाहेर पडले. असं एक वेळ अर्थ आपण काढू शकतो. पण अज्ञान असाही पाठभेद काही ठिकाणी आहे. म्हणजे आज्ञा घेऊन निघाले, आज्ञा न घेऊन निघाले म्हणणं पण नाही, आणि पुढचं जे आहे ते अज्ञान घेऊन निघाले, असे 2-3 पाठभेद त्याच्यामध्ये आहेत. पण ठीक आहे, आपण त्या भानगडीत न पडता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आता मी निघतो असं म्हणून ते बाहेर पडलेत. शिष्याची वृत्ती जोपर्यंत बाहेर धावणारी असते तोपर्यंत त्याला सद्गुरूंची गरज असते. ती अंतर्मुख होण्याकरता, त्याची वृत्ती वळवण्याकरता सद्गुरूंची गरज असते आपल्याला. शिष्य अंतर्मुख झाला की आणि त्याचं दृश्याचं सगळं प्रेम सुटलं, सद्गुरूंच्या हाताला धरून तो तिथपर्यंत पोचला की हृदयस्थ परमेश्वराकडून त्याला मार्गदर्शन होतं. आणि हा हृदयस्थ परमेश्वर म्हणजेच सद्गुरू आणि तेच परब्रह्म आहे. हा हृदयस्थ जेव्हा होतो तेव्हा त्या हृदयस्थ परमेश्वराकडून त्याला हे मार्गदर्शन होतं आणि अंतर्मुख होण्यासाठी या शबल झालेल्या सद्गुरूंची आवश्यकता असते. इथे चित्तशुद्धी महत्त्वाची आहे, ती समर्थ आपल्याला सांगणारच आहेत. पण शिष्याचं अज्ञान बघून ते सगळं दूर करायचं आहे त्यांना, आणि ते करण्यासाठी त्यांनी असं म्हटलेलं आहे, आता पुढिले समासी संवाद होईल उभयतांसी, तेणे स्वानंद सिंधूसी भरिते दाटे बळे श्रीराम. इति श्री आत्माराम रामदासी पूर्णकाम, ऐका सावध वर्म सांगिजेल पुढे श्रीराम. आता पुढच्या ह्याच्यात खरं म्हणजे गुरु शिष्यांचा संवाद सुरू होईल. सगळीकडे आनंद रसात पाझरायला लागेल, कारण आत्माराम हे ब्रह्मनिरूपण आहे. त्या ब्रह्माची अनुभूती येणारा तो पूर्णकामच असतो. ब्रह्म अनुभव आल्यानंतर कशाची कामनाच राहत नाही, काही मिळवण्याचं राहत नाही, काही प्राप्तव्य नाही, काहीच नाही. शिष्याला सुद्धा अमंगल वासनांचा, अहंकाराचा त्याग करावा लागतो. नाशिवंत सर्व सोडून द्यावं लागतं. अंतरापासून वैराग्य तेच जाणीजे परमभाग्य, वैराग्या परते भाग्य आणिक नाही, असं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. आता मात्र शिष्य प्रश्न विचारतोय की नाशिवंत म्हणजे काय, नेमकं कशाचा त्याग करायचा? ज्याला मी माझे माझे म्हणतो, माझं घर, माझं रूप, माझा अहंकार, ते सर्व त्याग करायचं आहे ना, त्याचं उत्तर समर्थ माया निरूपण या दुसऱ्या समासात देतात. तो आपण पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.